आज बघूयात ओला मटर आणि कांद्याची भाजी. तर मी इकडं कांदा घेतलाय, कांदा बारीक चिरून घेऊयात. तर हे मटर फ्रेश मटर आहेत, मार्केटमधून आणलेत आणि सोलून ठेवलेत. आता कांदा चिरून घेते. 1-1.5 कांदा घेतलाय आणि त्याला थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण केले. चला तर मग फोडणी देऊन घेऊयात. 2 चमचे तेल घेतले. थोडंसं गरम झाले की त्याच्यामध्ये टाकली मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकूयात जिरं, कढीपत्ता टाकूयात. कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात. कांदा छान लाल होईपर्यंत भाजूयात आपण. थोडासा कलर चेंज होईपर्यंत, जास्त पण नाही आहे, थोडासा चेंज होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा. मऊ झालाय कांदा छान. त्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकूयात. मिक्स करूयात. आता मसाले ॲड करूयात. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली, थोडंसं काळं तिखट, घरगुती काळा मसाला, जसं तिखट पाहिजे तसं ॲड करूयात. आणि किचन किंग मसाला थोडासा, टेस्ट छान येते ह्या मसाल्याने. मिक्स करून घेऊयात थोडेसे मसाले. गॅस कमीच ठेवायचा आहे स्टेजला, नाहीतर मसाले करपतात. आणि त्याच्यामध्ये आपण सोलून घेतलेले मटर टाकूयात. मिक्स करूयात 1-2 मिनटं. मटरला छान मसाला पण लागते आणि मटर पण छान तेलामध्ये फ्राय होतात. दोन मिनटं परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूयात. थोडंसं कोमट करून घ्यायचं पाणी. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूयात. आणि थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात. 1-2 चमचे कूट ॲड करूयात. मिक्स करून घेऊयात आणि छान बारीक गॅसवर ह्याला मटरला थोडासा शिजून देऊयात. कमी गॅसवर शिजायला ठेवायचं. छान उकळी फुटली. अजून 1-2-3 मिनटं तर लागतील मटर शिजायला. हे बघा, मस्त रस्सा भाजी तयार आहे मटरची. मस्त चपातीबरोबर भातासोबत पण खाऊ शकतो. खूप छान टेस्ट होती याची. आणि जशी क्वांटिटी हवी तशी आपल्याला पाणी हे करायचं. मला ते जास्त पातळ नाही पाहिजे.